तर नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी भूमी. तर गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे हे प्रचंड संतापल्याचे चित्र हे दिसत आहे व त्यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टार्गेट करत गंभीर आरोप केले आहेत. तर राज ठाकरे यांनी थेट आरोप करत म्हणाले की आज राज्यात विकासापेक्षा कंत्राटदार आणि पैशाचा खेळ जास्त चालू आहे. आमदार खासदार काही काम करत नाही, फक्त कंत्राटदाराचाच फायदा होतोय. महाराष्ट्र विकायला काढलाय का, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर विचारला आहे. व त्यांनी सर्वात मोठा मुद्दा उपस्थित केला, ड्रग्जचं वाढतं जाळं. शाळांमध्ये कॉलेजमध्ये ड्रग्ज पोचत आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. ग्रामीण भागातील मुलं शहरात येऊन चुकीच्या मार्गाला लागत आहेत. हा महाराष्ट्र कुठे चालला आहे, असा संतप्त प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. व राज ठाकरे यांनी दिलेले काही गंभीर आकडे आपण पाहूया. तर पहिला, फक्त 36 दिवसात मुंबईत 82 मुलं हे बेपत्ता झाले आहेत. 2025मध्ये नवी मुंबईत 499 अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. तर दरवर्षी महाराष्ट्रात 8,500 ते 9,000 मुलं बेपत्ता झाले आहेत. आईवडिलांवर काय बेतत असेल, असा भावनिक सवाल राज ठाकरेंनी या सरकारवर उपस्थित केला आहे. त्यांनी सरकारवर थेट टीका केली. सुरक्षिततेची हमी नाही, भाषणाची हमी नाही, भाषेची हमी नाही, मुलांच्या भवितव्याची हमी नाही, असा महाराष्ट्र आपण म्हणतो का, असा सवाल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर केला आहे. व राज ठाकरे म्हणाले की आज तरुण सोशल मीडियामध्ये अडकला आहे. आपण कोण आहोत, आपला इतिहास काय आहे हे विसरलो आहे. इंस्टाग्राम सोडा, ज्ञान घ्या, असं त्यांनी सल्ला तरुणांना दिला आहे. व यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महान परंपरेची आठवण करून दिली. राज ठाकरे म्हणाले की संत परंपरा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास व स्वराज्य आणि इतिहासात जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व समाजसुधारकात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर आणि विचारवंतात विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक असे नावं घेत त्यांनी सांगितलं की हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा आहे, पण आपणच आपली ताकद विसरतोय. व ते पुढे जाती धर्माच्या राजकारणावरही त्यांनी टीका केल्याचे चित्र दिसत आहे. व राज ठाकरे पुढे म्हणाले की महापुरुषांना जातीमध्ये विभागू नका, त्यांचं काम बघा, योगदान बघा. राजकारणासाठी लोकांना विभागलं जातं आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. व त्यांनी शेवटचा संदेश दिला आहे. व पुढे ते असेच म्हणाले की असं वाटतंय की राजकारण म्हणजे फक्त कंत्राट, पैसा आणि सत्तेचा खेळ झाला आहे. जनतेच्या समस्या कोण बघते? महागाई वाढते, रोजगार नाही, शेतकरी त्रस्त आहे, पण सरकारला याचं काही देणंघेणं नाही. व सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रात शाळांमध्ये हे ड्रग्ज कसे पोचतात व कॉलेजमध्ये ड्रग्ज कसे पोचतात, यावर त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी विचारलं आहे. व त्यानंतर आपण आपल्या जातीत विभागलं जातं आहे, धर्माच्या नावावर भांडवलं जातं आहे व भाषेवरून वाद कोण लावतं आहे, याचा खडा एक शोधून काढला पाहिजे, असं राज ठाकरे हे म्हटले आहे. तर शेवटी त्यांनी एक मोलाचा संदेश दिला आहे की जागे व्हा. भाषणाच्या शेवटी त्यांनी थेट आव्हान केलं की महाराष्ट्राची ओळख पुन्हा जपा, इतिहास समजून घ्या, फक्त घोषणांमध्ये अडकू नका. महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकला आहे, त्या प्रतिभेमध्ये आला तर पुन्हा वैभव मिळेल. व राज ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होतं की सध्याच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी, तरुण पिढीबद्दल चिंता आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण आहे. तर तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र खरंच चुकीच्या दिशेने चालला आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.